नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये. मुगाची उसळ जरी म्हणलं की मुलं नाकं मुरडतात. आपण तीच मुगाची उसळ एका वेगळ्या पद्धतीने करणार आहोत, मुगलाई पद्धतीने. या पद्धतीने जर तुम्ही उसळ करून दिली तर मुलं अगदी चाटून पुसून खातील. मुलंच काय, अगदी मोठी माणसंसुद्धा अगदी आवडीनं खातील. आणि ही मुगलाई मुगडाळ तुम्ही भात, पराठा, रोटी, नान, भाकरी अगदी कशाबरोबरही खाऊ शकता. करायला अगदी सोपी रेसिपी आहे. घरातलंच साहित्य वापरून, कमीत कमी साहित्य वापरून आपल्याला ही रेसिपी तयार करायची आहे. चला तर आपण सुरू करूया. त्यासाठी आपल्याला 1 वाटी हिरवे मूग लागतील. रात्रभर ते भिजत घालायचे आहेत आणि सकाळी आपल्याला कुकरमध्ये 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत. साधारण मूग आपल्याला 4 ते 5 तास भिजवायचे आहेत. आता एका कढईमध्ये तूप 1 टेबलस्पून घ्या आणि तेल 1 टेबलस्पून घ्या. तुपामुळं त्या ग्रेव्हीला खूप छान चव येते. तमालपत्र 2 टाका. जिरे 1 टीस्पून टाका. बारीक चिरलेले 3 कांदे टाका. त्याच्यामध्ये कांद्याचीच ग्रेव्ही असते, त्याच्यामुळे कांदा अगदी बारीक कट करून टाकायचा आहे. आणि कांदा अगदी लालसर होतो पण आपल्याला भाजायचा आहे. आता आलं लसूण पेस्ट 1 टेबलस्पून टाका. हिंग, हळद पाव टीस्पून टाका. तिखट पावडर 3 टीस्पून टाका. आता मसाले व्यवस्थित परतून घ्या. कांदा अगदी लालसर भाजायचा आहे. कांदा लालसर भाजल्यानंतरच आपल्याला हे सगळे टाकायचं आहे. कोरडे मसाले करपू नयेत म्हणून पाव वाटी पाणी टाकायचं आहे. थोडंसं परतवून घ्या. आता मलई दही, अगदी ताजं गोडसर दही आपल्याला अर्धी वाटी टाकायचं आहे. त्यावेळी गॅस बंद करायचा आहे आणि मग परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मग गॅस परत लावायचा आहे. आता त्याच्यामध्ये शिजलेले मूग टाका. तर व्यवस्थित ते परतून घ्या. साधारण 1 ग्लास गरम पाणी टाका. तर कसुरी मेथी 1 टीस्पून टाका. हाताने कुस्करून टाका. बिर्याणी मसाला 1 टीस्पून टाका. बिर्याणी मसाल्यामुळे ह्या ग्रेव्हीची चव खूप छान येते. पण शक्यतो बिर्याणी मसालाच टाका. कुठल्याही कंपनीचा टाका, पण बिर्याणी मसाला टाका. इथे क्रीम आपल्याला 2 टेबलस्पून टाकायचं आहे. क्रीम नसेल तर ताजी दुधावरची साय जरी घातली तरी चालेल. साईमुळे ती ग्रेव्ही अगदी मखमली होते, क्रीमी होते. ते व्यवस्थित साय मिक्स करून घ्या. कोवळी देठ असलेली कोथिंबीर आपल्याला कट करून टाकायची. देठं भरपूर टाकायची आहेत, त्याच्यामुळे चव खूप छान येते. आता आपल्याला 10 ते 15 मिनटं आपल्याला बारीक गॅसवर ठेवायचं आहे. त्या व्यवस्थित सगळ्या गोष्टी शिजलेल्या आहेत. छान असं तेल सुटलेलं आहे. कलरही खूप छान आलेला आहे आपल्या ग्रेव्हीचा.
वरून कोथिंबीर घाला आणि गरम गरम पराठ्याबरोबर, रोटीबरोबर, भाकरीबरोबर सर्व करा. अशी ही आपली मोगलाई मूग डाळ ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन आणि वेगळ्या रेसिपींसाठी. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.